सियावर रामचंद्र की जय. शालवृक्षावर चढलेल्या लक्ष्मणाला अयोध्येचं सैन्य चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी आलं आहे हे दिसलं आणि हे दिसल्यावर त्याने भरतावर शंका व्यक्त केली. तो म्हणाला की कुटिल मातेचा कुटिल पुत्र भरत आपला वध करण्यासाठी चित्रकूट पर्वताकडे येतो आहे आणि अशा भरताला रौरवास पाठविण्याची क्षमता एकट्या लक्ष्मणाच्या मध्ये आहे. रामाच्या अंगावर येण्याआधी त्याला लक्ष्मणच यमसदनी धाडेल अशा प्रकारचे कुटिल कारस्थान भरत रचू शकतो. रामचंद्रा सावध व्हा हे लक्ष्मण सांगतोय. भरतावर व्यक्त केलेली ही तिसरी शंका आहे. आधी दोन शंका सांगितल्यात, म्हणजे शृंगवेरपुरात निषाद राजाने ही शंका व्यक्त केली, भरद्वाज मुनींनी ही शंका व्यक्त केली, आता लक्ष्मणही ही शंका व्यक्त करतो आहे. बघा कसं असतं, आपण चुकीच्या ठिकाणी गेलो म्हणजे चुकीच्या लोकांच्या सोबत असलो किंवा संबंध असले की लोक आपल्यावर शंका व्यक्त करतात. तसंच झालंय. पण लक्ष्मणाची शंका ही विवेक सुटल्याने आहे. आपल्या भावावरती निरातिशय प्रेम आहे आणि या निरातिशय प्रेमातूनच लक्ष्मणाला प्रचंड काळजी वाटतेय आणि त्या काळजीपोटी हा बोलतोय. त्याला राग आलाय, संताप आला की विवेक सुटतो आणि विवेक सुटला की माणूस बेताल बोलू लागतो, आपल्याच माणसाचं नुकसान करू लागतो. त्यामुळं संताप येऊ देऊ नये, कारण संताप आला की विवेक सुटतोच आणि विवेक सुटला की आपली माणसे तुटतातच. तो म्हणतो एकदा बघू दे, या भरताला माझी ताकदच दाखवतो काय आहे ते. भाऊ हो भरत, पण त्याच्याविषयी तो असं बोलतोय. रामचंद्रांनी खालूनच लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा शांत हो, तुझा विवेक सुटू लागलाय. तू भरताविषयीचा अंदाज व्यक्त करताना तो आधी कसा वागला याचा विचारच केलेला नाहीयेस. मला सांग, आत्तापर्यंतच्या तुझ्या आणि भरताच्या संबंधामध्ये त्याने कधीतरी ज्येष्ठ बंधू म्हणून माझा अपमान केला आहे काय, किंवा कनिष्ठ बंधू म्हणून तुझा किंवा शत्रुघ्नाचा अपमान केला आहे का? कधी वाईट वागलाय तुझ्याशी असं आठव? चुकीचं बोललाय, काय वाईट वागलाय, असं कधी घडलंय? लक्ष्मणाला राग आहे कैकेयीचा. भरत आहे कैकेयीचा मुलगा. कैकेयीचा मुलगा असल्यामुळं तो भरतावर शंका घेतोय. आणि जेव्हा रामचंद्रांनी हे विचारलं की तुला कधीतरी रागावला होता का बघ, तेव्हा लक्ष्मण मनातल्या मनात विचार करू लागला, अरे खरंच की कधी रामचंद्रांचा अपमान नाही केला, उलट आत्यंतिक आदरच दाखवलाय. कधी मी त्याचा लहान भाऊ असताना सुद्धा माझाही अपमान नाही केला. माझा काय शत्रुघ्नाचा अपमान नाही केला. जो आपल्याशी एवढ्या चांगलेपणाने वागलाय त्याच्याविषयी आपण असा वाईट विचार केला. विवेक जागा होऊ लागलाय. तो म्हणतो हे खरं आहे, असं कधी घडलं नाही. मग रामचंद्र पुढचं म्हणाले, तुला बघायचंय भरत काय येतो. भरताच्या मधला बंधुभाव असा आहे की मी जर भरताला सांगितलं, भरता तू तुझं राज्य लक्ष्मणाला देऊन टाक, तो अयोध्येचा राजा होईल आणि तू त्या राज्यात राहशील, तर ज्येष्ठत्व सोडून देऊन तो एका क्षणात तुला तुझं त्याचं राज्य द्यायला मोकळा होईल, हे लक्षात ठेव. लक्ष्मणाच्या मनात हे वाक्य घुसलं आणि त्यालाही पटलं की अरे आपला भरत इतका वाईट नाहीये इतका वाईट. रामायणातली ही कथा ना सगळ्या भावांनी लक्षात ठेवावी. संतापाच्या भरात, थोड्याशा लाभाच्या पोटी, थोड्याशा नुकसानीच्या भयानं आपण आपल्याच माणसांना किती नाराज करत जातो. एखाद्या शेतामध्ये काकरी इकडं तिकडं झाली तर माझा भाऊ माझी भावकी बनतो आणि त्या भावाचं नुकसान करण्यासाठी आपणही असूसलेले असतो. काय किरकोळ वाद असतात ना, किरकोळ वाद. छोट्या छोट्या लाभाच्या मुद्द्यावर
भाऊ भावाचा वैरी होतो, छोट्या छोट्या. रामचंद्र हेच सांगतायत. अरे जो राज्य द्यायला मोकळा होईल, कधी भावासोबत भांडण झालं तर एकदा विचार करा. आपला भाऊ आपल्यासोबत खरंच वाईट वागलाय की रागात की प्रसंगानुरूप झालाय. तुम्ही अडचणीत आल्यावर अचानकपणे धावून येणारी तुमची माणसं असतात, दुसरी कोणती माणसं नसतात. पण आपण परक्यांच्या प्रेमात, परक्यांच्या मोहात एवढे पडतो की स्वकीयाला विसरून जातो, आपल्या माणसांना विसरून जातो. आणि ते विसरणंच आपल्याला या संघर्षापर्यंत घेऊन जातं. रामचंद्रांनी लक्ष्मणाच्या मनामध्ये एक भाव जागा केलाय की अरे भरत तुला राज्य द्यायला तयार होईल. भरत कधीही वाईट वागलेला नाहीये. तू भरताविषयी असा विचार कसा करतोस? सावधान लक्ष्मणा, तुझा विवेक जागा कर. आपल्या भावाविषयी असा वाईट विचार करू नकोस. लक्ष्मण मनातल्या मनात खजील होतोय. तो रामचंद्रांना म्हणतोय की मग आता काय करू? रामचंद्र म्हणतात, खाली ये आधी, भरताला येऊ दे, त्याला बोलू दे. बघ तो एकटा येईल, सैन्य आणणार नाही. बघ तो सैन्याला घेऊन इकडे येणार नाही, एकटा येईल. तो आपल्या पिताश्रींना सोबत आणला असेल, त्यांना सोबत घेऊन येईल. लक्ष्मण म्हणतो, हो पिताश्रींचा गज त्यात दिसतोय, त्यामुळे तेही सोबत आलेले असतील. आणि मग लक्ष्मण खाली उतरतोय. आपल्या मनात आलेल्या भावनांनी तो लज्जित होतोय. इकडे चित्रकूटाच्या पायथ्याशी भरतानं आपला डेरा टाकलाय. तो सैन्याच्या समोर उभा आहे आणि सैन्याला म्हणतोय की सगळ्या सैन्याचा तळ या पर्वताच्या पायथ्याशी असेल. कारण आपण सगळे चित्रकूट पर्वतावर गेलो तर आपल्या जाण्या येण्याने, आपल्या सोबतच्या प्राण्यांच्यामुळे या चित्रकूटाच्या जंगलाची हानी होईल. कारण गज नुकसान करतील, अश्व नुकसान करतील, आपण रस्ता करत जाऊ, झाडं तोडत जाऊ. त्यापेक्षा काही निवडक लोकांना घेऊन मी वर पर्वतावर जातो आणि रामचंद्रांचा शोध घेतो. सगळा तळ चित्रकूटाच्या पायथ्याशी आहे. भरत, काही कुलगुरू, ऋषीमुनी, सुमंत्र, माता कौसल्या, या सगळ्या माता, या सगळ्यांना घेऊन भरत रामचंद्रांच्या पर्णकुटीचा, गुहेचा शोध घ्यायचा प्रयत्न करतोय. पायी चालत 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 तो निघालाय. आणि अचानक एका ठिकाणी काही खुणा भरताला दिसतात. तो म्हणतो, या खुणा लक्ष्मणांनी आणि रामचंद्रांनी करून ठेवल्या आहेत. कारण जंगलामध्ये अन्नाच्या शोधात निघताना, लाकूड फाटा गोळा करताना या सगळ्या गोष्टी ज्या जमा झाल्या, गोळा केलेल्या दिसत आहेत, त्या खुणा दिसत आहेत, त्या तशाच आहेत. कारण कपड्यांच्या गाठी मारून काही झाडांना बांधून ठेवल्यात रस्ता व्हावा म्हणून. त्या काळातल्या खुणा काही काढून ठेवलंय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो परिसर, चित्रकूटाचा परिसर हा ऋषीमुनींचा परिसर आहे. ऋषीमुनींच्या आश्रमांच्या मध्ये यज्ञ होतो, हवन होतं. या हवनाच्या साठी बघा, वाल्मिकींनी रामायण गंमत म्हणून लिहिलेलं नाहीये, अगदी बारकावे त्यात आहेत. या हवनाच्या साठी यज्ञसामुग्री करताना, आणि त्यात उल्लेख आहे की शीत प्रकोप कमी व्हावा म्हणून काय केलंय, श्वापदांच्या शेणाच्या गौऱ्या करून ठेवल्यात. गौऱ्या करून त्या झाडावर लावलेल्या आहेत, त्याही खुणा म्हणून वापरता येतात. तिथे त्या वाळण्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. अशा गोऱ्या करून ठेवलेल्या, लाकडांच्या मोळ्या बांधून ठेवलेल्या, आणि त्याला एक विशिष्ट खूण आहे. भरत म्हणतो इकडूनच लोक जात असतील आणि तो बांधलेल्या दोऱ्यांच्या किंवा कपड्यांच्या आधारावर, वस्त्रांच्या आधारावर पुढे पुढे चालत जातोय आणि कुठे रामाची पर्णकुटी दिसतेय का याचा शोध घेतोय. शोध घेईल, पर्णकुटी सापडेलही, आणि पुढे काय होईल ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.